नशा शराब में होती तो नाचती बॉटल। अरे बाबा, बॉटल नाचत नाही, पिगेनी माणूस नाचतो एवढी समजण्याची जर अंधबुद्धी असेल आणि आश्वासन की अधिकारी येत नाही म्हणजे मंत्रालयात सुद्धा जादूचं पाणी देणारे काही अशोक थोरात नामक अधिकारी दिसत आहेत। मंत्र्यांनी सुद्धा या सभागृहामध्ये जे आश्वासन देता त्या संदर्भामध्ये मंत्र्यांनी सुद्धा आमदारांच्या भावना, महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना डोळ्यासमोर ठेवून त्याच्या बैठकी आपल्या दालनामध्ये घेतल्या पाहिजे, जेणेकरून हे आश्वासन पूर्ण होईल। आपण अध्यक्षमध्ये वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद। बोला सुधीर, महत्वाचा विषय त्या अध्यक्ष महाराज, आपल्या नेतृत्वामध्ये संसदीय कामकाज धारदार व्हावं, त्या प्रभावी व्हावं या दृष्टीने सर्वच जण सूचना देतात आणि आपण सुद्धा या संदर्भामध्ये नेहमी निर्देश देता। शेवटी आम्ही तुम्ही आज आहोत, उद्या असणार नाही, पण शेवटी हम रहे ना रहे, भारत ये रहना चाहिए, विधानसभा ये रहनी चाहिए, लोकशाही ये रहनी चाहिए। ते स्वतः माझ्या माहितीप्रमाणे आश्वासन समितीचे अध्यक्ष आहे। अध्यक्ष महाराज ते जेव्हा आश्वासन समितीचा अहवाल मांडत आहे तेव्हा त्यांची हतबलता ऐकतानाच कसतरी वाटत होतं अध्यक्ष महाराज की अधिकारी येत नाही म्हणजे मंत्रालयात सुद्धा जादूचं पाणी देणारे काही अशोक थोरात नामक अधिकारी दिसत आहेत। अंधश्रद्धा तशी अंधबुद्धी सुद्धा धोक्याची आहे। आणि अध्यक्ष महाराज, मी स्वतः अनुभवलाय की इथं आश्वासन विचारे मंत्री महोदय अतिशय उत्तम पद्धतीने हृदयाने आश्वासन देतात आणि अधिकारी अध्यक्ष महाराज त्या आश्वासनाच्या संदर्भात फाईलवर मग ते चित्रपटाचं गाणं आहे ना, तर्कसंगत, नशा शराब में होती तो नाचती बॉटल। अरे असं लिहायचं की तर्कसंगत म्हणजे ते म्हणतात की शराब में नशा होती तो बॉटल नाचती, हे काय आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही। अरे बाबा, बॉटल नाचत नाही, पिगेनी माणूस नाचतो एवढी समजण्याची जर अंधबुद्धी असेल आणि आश्वासन म्हणजे मी अनुभवलाय, गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र मंत्री महोदय म्हणाले होय होणारच, फाईल गेली तिकडे ते लिहितात म्हणजे आम्हाला काही जनतेने चिंता करायला पाठवलं नाही, चिंता सर्व त्यांनाच आहे। अशोक थोरातच्या हे आधुनिक कर्मचारीचे रूप आहे। म्हणून अध्यक्ष महाराज ही गंभीरता आहे माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज की सन्माननीय अध्यक्ष आश्वासन समिती, आणि इथंच नाही, आता एक नवीन पद्धत आली तुमच्या लक्षात आणून देतो, आश्वासन इथं द्यायचं, आश्वासन समिती समोर अधिकारी मंत्र्यांना पटवतात, म्हणजे जसं अशोक थोरातच मंत्र्यांना फसवू शकतो असं नाही आहे, हे अधिकारी फसवतात आणि ते आश्वासन समितीकडे पत्र देतात की मी विधानसभेत दिलेलं आश्वासन हे मागे घेतोय आश्वासन, आणि हे आश्वासन फक्त शब्दात नाही आहे, साक्षीदार हे एवढे सर्व महान नेते आहे।